देवाला बोलवण्यासाठी मोठे शब्द लागत नाहीत, मोठा आवाज लागत नाही. लागते ती फक्त मनातून आलेली एक हाक. संत तुकाराम महाराज सांगतात, हरी येतो तोही काकुलतीनं, भक्ताच्या प्रेमळ विनवणीनं. जगात खूप लोक देवाला बोलवतात, पण देव प्रत्येकाच्या हाकेला येत नाही. मग प्रश्न पडतो, देव कोणासाठी येतो, कशासाठी येतो? या प्रश्नाचं उत्तर देणारा संत तुकाराम महाराजांचा हा अतिशय गोड, मनाला धीर देणारा अभंग आज आपण मनापासून ऐकूया. अभंग 235. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. तुमची मज लागली सवे, ठाईंचे नवे नभोंगडी. आणिक बोलावी ती फार, बहु थोर नावडती. भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. ओळ 1. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. या ओळीत संत तुकाराम महाराज भक्तीचं अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर तत्व सांगतात. काकुलती म्हणजे विनवणी, आर्त हाक, अंतःकरणातून निघालेली हळवी मागणी. तुकाराम महाराज म्हणतात, देव मोठ्या घोषणांनी, मोठ्या विधींनी किंवा गाजावाजाने येत नाही. तो येतो तेव्हा येतो भक्ताच्या काकुलतीनं. इथे देव राजासारखा नाही, जो अर्ज, शिफारस आणि प्रतिष्ठा पाहून निर्णय घेतो. तो आईसारखा आहे, जिला आपल्या लेकराचा रडका आवाज क्षणात ओळखू येतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, क्षणभरी निवडिता. देवाला वेळ लागत नाही. भक्ताचा भाव खरा आहे का नाही हे तो एका क्षणात ओळखतो. आजच्या आयुष्यात आपण देवाला वेळ देतो, पण मन देत नाही. तोंडाने नाम घेतो, पण अंतःकरण कुठे चडकलेलं असतं. अशा वेळी देव येईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तुकाराम महाराज सांगतात की देवाला हाक लागत नाही, भाव लागतो. ही ओळ आपल्याला हे शिकवते की भक्ती म्हणजे व्यवहार नाही. इतकं केलं म्हणून देवाने द्यायलाच पाहिजे असा हिशोब देवाकडे चालत नाही. देव येतो तेव्हा तो आपल्या अंतःकरणाची अवस्था पाहतो. आपण खरोखर थकलो आहोत का? आपण खरोखर त्याला हाक मारतोय का? काकुलती ही कमजोरी नाही, ती आत्म्याची प्रामाणिकता आहे. ज्यावेळी माणूस पूर्णपणे नम्र होतो, स्वतःच्या बळावरचा गर्व सोडतो, तेव्हाच त्याच्या हाकेत सत्य येतं आणि तेव्हाच पांडुरंग क्षणाचाही विलंब करत नाही. ओळ 2. तुमची मज लागली सवे, ठाईंचे नवे नभोंगडी. या ओळीत संत तुकाराम महाराज संगतीचं महत्त्व अधोरेखित करतात. ते म्हणतात, मला तुमची संगत लागली आहे. इथे तुमची म्हणजे संतांची, भक्तांची, देवाच्या नावात रमलेल्या लोकांची संगत. तुकाराम महाराज ठामपणे सांगतात की ठाईंचे नवे नभोंगडी म्हणजे मी नवीन नवीन ठिकाणं, नवीन लोक, नवीन मार्ग शोधत बसत नाही. कारण ज्याला खरी संगत मिळते तो भरकटत नाही. माणूस का भरकटतो? कारण त्याला योग्य संगत मिळत नाही. पैसा, प्रतिष्ठा, स्वार्थी नाती ही सगळी संगत माणसाला देवापासून दूर नेते, पण संतांची संगत माणसाला स्वतःकडे परत आणते. तुकाराम महाराज स्वतःच्या अनुभवातून सांगतात, एकदा भक्तीची संगत लागली की मनाला स्थैर्य मिळतं. मग बाहेरचं आकर्षण उरत नाही. देवासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्याची गरज उरत नाही, कारण संत संगतीतच देवाचा वास असतो. आजच्या काळात ही ओळ फार महत्वाची आहे. आपण सतत नवीन गोष्टी, नवीन विचार, नवीन ट्रेंड्स यांच्या मागे धावतो. पण तुकाराम महाराज सांगतात, नवं काहीच हवं नाही जर योग्य संगत मिळाली तर. भक्तीचा मार्ग हा एकट्याचा नाही, तो संगतीचा आहे. आणि जिथे संगत शुद्ध आहे तिथे देव आपोआप वास करतो. ओळ 3. आणिक बोलावी ती फार, बहु थोड नावडती. या ओळीत संत तुकाराम महाराज दिखाव्याच्या भक्तीवर थेट प्रहार करतात. ते म्हणतात, अनेक जण देवाला मोठ्या थाटामाटात बोलवतात. मोठे शब्द, मोठे विधी, मोठा अहंकार, पण हे सगळं देवाला नावडतं. देवाला मी मोठा आहे, मी ज्ञानी आहे, मी श्रेष्ठ आहे असं सांगणारा भक्त नको असतो. कारण अहंकार आणि भक्ती एकत्र राहू शकत नाहीत. जिथे अहंकार आहे तिथे देवासाठी जागाच नसते. आज आपण बघतो, भक्ती ही दिखावा झाली आहे. लोक बघतील म्हणून पूजा, नाव होईल म्हणून दान, मान मिळेल म्हणून सेवा. पण तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की देव याला फसत नाही. देव बाहेर पाहत नाही, तो आत पाहतो. आणि आज जर अहंकार असेल तर बाहेर कितीही भक्ती दाखवली तरी ती व्यर्थ ठरते. ही ओळ आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावते. आपली भक्ती खरी आहे की फक्त दिखावा? ओळ 4. भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज भक्तीचं अंतिम सत्य सांगतात. देवाला भाविक आवडतो. ज्याच्या मनात प्रेम आहे, नम्रता आहे, ओढ आहे, तोच देवाचा खरा माणूस. आणि अशा भक्ताला देव काय करतो? मिठी घाली जीवे
देव त्याला हृदयाशी धरतो. ही मिठी म्हणजे केवळ भावना नाही, ती आध्यात्मिक अनुभूती आहे, जिथे भय राहत नाही, एकटेपणा राहत नाही आणि जीवनाला अर्थ मिळतो. सुंदर शिकवण. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला एकच गोष्ट ठामपणे शिकवतो: देव भाव पाहतो, बाह्य रूप नाही. आपण किती मोठे आहोत, किती शिकलो आहोत, किती लोक आपल्याला ओळखतात, या सगळ्याला देवाकडे किंमत नाही. त्याला किंमत आहे ती फक्त आपल्या अंतःकरणातील प्रामाणिकतेची. काकुलटीनं केलेली हाक, नम्र मन, योग्य संगत आणि अहंकाराचा त्याग, हीच खरी भक्ती आहे. जर ही भक्ती आपल्या जीवनात आली तर देव दूर राहू शकत नाही. हा अभंग आपल्याला सांगतो, देवाला बोलवायचं असेल तर आवाज मोठा नको, भाव मोठा हवा. भक्ती दाखवायची नाही, जगायची असते. आणि देव मिळवायचा असेल तर आधी स्वतःला रिकामं करावं लागतं. ही शिकवण जीवनात उतरली तर पांडुरंगाची मिठी आपोआप मिळेल. तुकाराम महाराज शेवटी फार सुंदर गोष्ट सांगतात: देवाला मोठेपणा आवडत नाही, देवाला भाविक आवडतो. ज्याच्या मनात नम्रता आहे, ज्याच्या हृदयात प्रेम आहे, ज्याच्या डोळ्यात देवासाठी ओढ आहे, तोच देवाचा खरा माणूस. देव दूर नाही, तो आपल्या आजूबाजूलाच आहे, फक्त हाक खरी पाहिजे. आज आपणही एवढंच ठरवूया, देवाला शब्दांनी नाही तर भावाने बोलवायचं. कारण काकुलतीनं केलेली हाक पांडुरंग कधीच रिकामी ठेवत नाही. अशाच संतवाणी, अभंग अर्थ आणि भक्तिपूर्ण विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा अभंग आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा आणि हरीच्या नामात मन रमवा.